लिंगायत समाजाच्या अत्यंत संवेदनशील स्मशानभूमी प्रश्नावर अनावश्यक वाद निर्माण करून समाजाला वेठीस धरू नये असं आवाहन जागतिक लिंगायत समाज महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केलंय। अक्कलकोट रोड लगत स्मशानभूमीसाठी जागा देण्याचा महापालिकेचा निर्णय स्वागतार्ह असला तरी तिची देखभाल सिद्धेश्वर देवस्थान समितीकडे की होटगी मठाकडे द्यावी यावरून वाद सुरू आहे। काही मंडळी श्रेयवादासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी मुद्दाम वाद निर्माण करत असून हा प्रकार समाजहिताला घातक असल्याचं हत्तुरे यांनी सांगितलंय। सिद्धेश्वर मंदिर समिती व होटगी मठ या दोन्ही संस्था समाजाच्या श्रद्धास्थान असल्यानं त्यांच्यात संघर्ष निर्माण करणं अयोग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। महापालिकेनं कोल्हापूरच्या धर्तीवर सर्व स्मशानभूमी आपल्या अखत्यारीत घेऊन त्यांचं आधुनिकीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते, शेड व अंत्यविधी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असंही त्यांनी नमूद केलंय। दरम्यान माजी उपमहापौर राजेश काळे यांनी श्रेयवादापेक्षा सामाजिक विकासाला प्राधान्य द्यावे असं मत व्यक्त केलंय। पत्रकार परिषदेला शकलेश बाबुळगावकर, सिद्धाराम कटारे, गणेश धोकटे उपस्थित होते। दोघाला सोडा म्हणजे दोघाला घेऊन ये असं तुमचं व्हायचं म्हणणार। दोघाला ह्यांना तर द्या, त्यांना दुसरे ऑप्शन ठेवा ना। कोण चांगलं असेल त्यांना द्या। हो आता दोनच आहे तो ऑप्शन। आता दोनच भांडू लागले। त्यांनी म्हणते त्यांना द्या, त्यांनी म्हणते त्यांना द्या। मग तुम्हाला काय वाटतं, सिद्धेश्वरला द्यावा का होटगीला? आमचं मत आहे की महापालिकेने बघा। म्हणजे दोन्ही पण नको महापालिकेने बघा। ह्याच्यामध्ये जर वाद होत असेल एखाद्या संस्थेला दुखवण्यापेक्षा महापालिकेने निवेदन न करता केलं होतं उलट कोल्हापूरच्या धर्तीवर केलं। कोल्हापूरमध्ये माहिती का तुम्हाला, सर्व खर्च कोल्हापूरची महानगरपालिका करते। म्हणजे तुम्ही तिथून आणण्यापासून प्रेत सगळं सर्व ते करून आणि 10 मिनिटात स्वच्छता करून तुमच्या आस्ती तुम्हाला पाठवतात तुमच्या घरपोच करतात महापालिका। आज उपमहापौर त्यांनी विषय घेतले होते। ग्राउंड का काढणं मी त्यांचा, तुमचं ग्राउंड हा संस्थेबद्दल कसा आहे आणि तुम्ही त्याचा त्यामुळे हा विषय